मैत्रिणींनो आणि प्रेक्षकांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर. आपण आज पाहणार आहोत ठरलं तर मगचा एपिसोड. तर चला मग स्टार्ट करूया. कोर्टामध्ये प्रिया खूप घाबरलेली असते आणि ती घाबरतच नागोबाला विचारते, असं हे कशासाठी आहे? अर्जुनला काही सापडलं असेल का? मला प्रश्न विचारेल का साक्षीला? मला काहीच समजत नाही. आणि त्यावर नागराज म्हणतो, काय त्याला विचारायचं ते विचारू दे. तू अजिबात पॅनिक होऊ नकोस. शांत बस. डोकं शांत ठेवून उत्तर दे. बस जाग्यावर. जज येतात. प्रोसिजर प्रमाणे सगळे उठून उभे राहतात आणि केसला सुरुवात होते. आणि अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, विलासचा खून कसा झाला हे कोर्टाला माहीतच आहे. मधुभाऊ आश्रमात आले. साक्षी आणि विलासला त्यांनी पेपर शोधताना पाहिल्यापासून साक्षीने विलासला गोळी झाडली तिथपर्यंत. दामिनी उठून ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, अर्जुन सुभेदार यांनी सांगितलेलं अजून काही सिद्ध झालेलं नाहीये की साक्षीने खून केला. ही असली विधानं करू नयेत. पुढे दामिनी अर्जुनला म्हणते, अर्जुन सुभेदार, तुम्ही रायटर नाहीयेत आणि ही सिनेमाची स्टोरी नाहीये, हे लक्षात ठेवा. त्यावर अर्जुन म्हणतो, मी जरी रायटर असतो तरी महिपत आणि साक्षी शिकरेसारख्या इतक्या क्रिएटिव्ह स्टोरीज मला सुचल्या नसत्या. अर्जुन दामिनीला म्हणतो, आता तर तुम्ही पण त्यांना सामील झालात ना? दामिनी काहीतरी बोलायला जाते आणि अर्जुन म्हणतो, बिफोर युअर ऑब्जेक्ट, मला माझा मुद्दा सांगू द्या. अर्जुन कोर्टाला सांगतो, मिलॉर्ड, त्या रात्री जे घडलं ते ॲक्सिडेंटली नव्हतं. बी प्लांट मर्डर होता तो. आणि हे प्लॅन केलं होतं साक्षी आणि तन्वीने मिळून. हे ऐकून रविराज आणि अश्विनला मोठा धक्का बसतो. साक्षी शिकरे आणि तन्वी मिळून हा प्लॅन खुनाच्या काही महिने अगोदरच सुरू केला होता. आणि त्यावर दामिनी म्हणते, बहुतेक अर्जुन सुभेदारांना सुचत नाहीये काय बोलावं म्हणून, त्यामुळे बेछूट आरोप करत सुटलेले. माझी अशील साक्षी शिकरे हिच्यावरचे मी सगळे आरोप आधीच खोडून काढले. तन्वी उर्फ प्रिया ही फक्त आय विटनेस आहे. दोघींनी मिळून प्लॅनिंग केला हा प्रश्नच कुठे येतो? आणि जज म्हणतात, ऑब्जेक्शन सस्टेन. दामिनी अर्जुनला म्हणते, माझ्या आशिलाला दोषी ठरवण्यापेक्षा स्वतःच्या आशिलाला निर्दोष कसं ठरवायचं ते बघा. त्यावर अर्जुन म्हणतो, मी त्याच मुद्द्याकडे येत होतो मिस देशमुख. दामिनी म्हणते, बघू. आणि ती जागेवर बसते. अर्जुन कोर्टाला सांगतो की ह्या केसबद्दल बरंच काही बोललं गेलंय मिलॉर्ड, पण एक पैलू या कोर्टाचा अजूनही समोर आलेला नाही आणि तो म्हणजे जीवाभावाची मैत्री. हे ऐकून सगळे शॉक बसल्यासारखे बघतात. आणि अर्जुन पुढे म्हणतो, मगाशी दामिनी देशमुख जे म्हणाल्या फिल्मी स्टोरी म्हणाल्या त्या 2 बेस्ट फ्रेंडची स्टोरी आहे. अर्जुन पुढे म्हणतो, मला याच जीवाभावाच्या मैत्रीवर प्रकाश पाडण्यासाठी मला अर्जुन शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. त्यावर दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन. साक्षी शिकरे यांची मानसिक स्थिती बरोबर नाहीये, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्यात येऊ नयेत. जज ऑब्जेक्शन सस्टेन म्हणतात. आणि अर्जुन म्हणतो, मग या केसची आय विटनेस तन्वी सुभेदार, मी त्यांना प्रश्न विचारू शकतो? जज म्हणतात, प्लीज गो हेड. अर्जुन म्हणतो, मला तन्वी सुभेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. आणि जज म्हणतात, परमिशन ग्रँटेड. तन्वी खूप घाबरलेली असते. रविराज तिला इशारे करून जायला सांगतात आणि ती जाते. अर्जुन सुरू करतो आणि तिला म्हणतो, मिस तन्वी, काय झालं? टेन्शनमध्ये काय आहेस? रिलॅक्स. अर्जुन म्हणतो, मी तुला सिंपल प्रश्न विचारणार आहे. आणि त्यावर तन्वी म्हणते, विचारा ना. अर्जुन म्हणतो, राईट कॉन्फिडन्स. अर्जुन प्रियाला विचारतो, विलासच्या खुनाआधी तुझी आणि साक्षीची मैत्री होती का? तुम्ही दोघी निदान कॉन्टॅक्टमध्ये तरी होता का? त्यावर प्रिया म्हणते, नाही, अजिबात नाही. आमच्यात मैत्री वगैरे असं काही नव्हतं. त्यामध्ये साक्षी एकदा आश्रम विकत घ्यायला म्हणून आली होती आणि त्यानंतर डायरेक्ट कोर्टामध्ये. त्यामध्ये आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता. अर्जुन म्हणतो, नव्हतं ना? प्रिया म्हणते, नाही. आणि अर्जुन म्हणतो, पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड. मिस तन्वी यांचं म्हणणं आहे की त्यांची आणि साक्षी शिकरे यांची मैत्री नव्हती आणि त्या कॉन्टॅक्टमध्ये पण नव्हत्या. आणि त्यावर अर्जुन विचारतो, राईट? आणि तन्वी म्हणते, हो. अर्जुन कॅफेमधलं CCTV फोटो दाखवण्याची परमिशन मागतो. जज परमिशन ग्रँटेड म्हणतात. तो व्हिडिओ पाहून सगळे काळे पांढरे होतात. सगळे थक्क होतात. आणि अर्जुन म्हणतो, ह्या फोटोवरची तारीख आणि टाईम सगळ्यांना दिसतच आहे. विलासच्या खुनाआधीच्या खूप दिवसाची आहे. ह्यात क्लिअरली दिसते की तन्वीने साक्षीकडून पैसे घेतले. हे ऐकून रविराज तोंडावर हात मारतो. आणि अर्जुन म्हणतो, याचाच अर्थ की ह्या दोघींमध्ये काहीतरी डील सुरू होतं. अर्जुन पुढे म्हणतो, या पेनड्राईव्हमध्ये अजून फोटो आहेत ज्यात तन्वी आणि साक्षी भेटलेले दिसत आहेत. हे सगळं बघून दामिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. तिला आता वाटतं आपली हार कन्फर्म आहे. आणि अर्जुन तन्वीला म्हणतो, तन्वी, तुझा तर साक्षीशी काही कॉन्टॅक्टच नव्हता असंच तू आता म्हणालीस ना? मग तुम्ही कॅफेमध्ये का भेटलात?
आणि महत्त्वाचं म्हणजे तू साक्षीकडून एवढे पैसे कशासाठी घेतलेस? हे बघून अश्विन रविराजला विचारतो, हे सगळं काय आहे काका? आणि रविराज म्हणतो, मलाही काही कळत नाहीये. तन्वी आपल्याशी खोटं बोलली? प्रिया मात्र घाबरलेली गप्प उभी असते आणि अर्जुन म्हणतो, मी तुला काहीतरी विचारतोय प्रिया, तू साक्षीला का भेटलीस आणि एवढे पैसे कशासाठी घेतले? प्रिया नुसतं मी 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 म्हणत असते आणि अर्जुन म्हणतो, मी तर तुझी ही बाराखडी ना जरा जपून ठेव, अजून तुला बरेच पाडे वाचायचेत. अर्जुन पुढे विचारतो, तू आणि साक्षी तुमची मैत्री होती की नाही? अर्जुन जरा त्याचा स्पीड वाढवतो आणि तिला विचारतो, सांग, होती ना तुमची मैत्री? मैत्री होती ना? होती ना मैत्री? आणि त्यावर घाबरत प्रिया म्हणते, हो हो, आठवलं मला, मी सांगते. खरं तर आमची मैत्री नव्हती. प्रिया अजून एक नवी स्टोरी तिथं क्रिएट करते आणि सांगते, मी आणि साक्षी एका समाजसेवी कार्यक्रमामध्ये भेटलो होतो आणि तिथं तिला कळलं की मला फॅशन डिझाईन करायची खूप इच्छा आहे. आणि साक्षी म्हणाली, मी देते ना तुला पैसे. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कॅफेमध्ये भेटलो आणि ते पैसे आहेत फी भरण्यासाठी दिलेली. बस, बाकी आणखीन काही नाही. आणि अर्जुन त्यावर तिचंच वाक्य रिपीट करतो, बस, बाकी आणखीन काही नाही. आणखीन भेटीगाठी, आणखी कॉफी, आणखी पैसे आणि आश्रम ताब्यात घेण्याचं प्लॅनिंग, आणखी काही नाही. आणि हे ऐकून साक्षी मात्र असे घाबरलेली असते. दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, तन्वी जर म्हणत आहे की ते पैसे फीसाठी होते, तर मग आश्रम वगैरे ताब्यात घेण्याचा प्रश्न आला कुठून? त्यावर अर्जुन म्हणतो, मिस दामिनी, तुम्ही हा शब्द रेकॉर्ड करून का घेत नाही? दर 10 मिनिटाला ऑब्जेक्शन युअर ऑनर, म्हणजे तुमचा त्रास कमी होईल ना. त्यावर दामिनी म्हणते, तुम्ही पुराव्याशिवाय आरोप करणं बंद कराल ना, तेव्हा आपोआप हे बंद होईल. आणि अर्जुन म्हणतो, मी आरोप करणं बंद करणार नाही, पण पुरावे नक्कीच दाखवेल. असं म्हणून दामिनी जागेवर बसते आणि अर्जुन पुढचा प्रश्न तन्वीला विचारतो. तो म्हणतो, खून झाला त्या दिवशी तुम्ही सगळे सिनेमा बघायला गेला होतात? आणि त्यावर प्रिया म्हणते, हो, आणि अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं. आणि अर्जुन म्हणतो, ते सगळ्यांना पाठ इथे. अर्जुन म्हणतो, मला त्याबद्दल बोलायचंच नाहीये. तुम्ही त्या दिवशी सिनेमा बघायला गेलात, त्या सिनेमाची तिकीट सगळी साक्षी शिकरेने काढली होती, राईट? प्रिया हे ऐकून धक्का बसल्याचा आवाज आणते, म्हणते, काय? नाही, साक्षी वगैरेनं काय नव्हती काढली ही तिकीट, खोटे हे. आणि अर्जुन म्हणतो, खोटे? अर्जुन जजला सांगतो, हे तिकीट बुकिंगचं डिटेल्स आहे जज साहेब, आणि ही सगळी तिकीटच साक्षी शिकरेने बुक केली होती आणि तिच्याच डेबिट कार्डवरून ऑनलाईन पेमेंट केलं होतं. अर्जुन जजला म्हणतो, हे रेकॉर्ड जेन्युअल आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि जज म्हणतात, येस, यू आर राईट. हे सगळं बघून दामिनी मात्र कावरी बावरी होते, डोळे झाकून घेते आणि साक्षीचे तर खुश उठतात. अर्जुन प्रियाला म्हणतो, जे खोटं म्हणत होतीस ते तर खरं निघालं. मिस साक्षी शिकरेने हे सिनेमाचे तिकीट का काढले होते? त्यावर प्रिया म्हणते, आठवलं मला. आणि अर्जुन म्हणतो, हसतो आणि म्हणतो, तुझी मेमरी आज ट्यूबलाईटसारखं काम करते असं तुला वाटत नाही? आधी ऑनच होत नाही, मग हळूहळू उजेड पाडते. प्रियाला मात्र आता घाम फुटलेला आहे. अर्जुन म्हणतो, आता आठवलं ना, पाड उजेड. साक्षी चॅरिटीचं काम करायची ना, आणि आमच्या आश्रमातल्या लहान मुलांना सिनेमा बघायला खूप आवडायचं, पण परिस्थिती तशी नव्हती ना. साक्षीला दया आली असणार त्यांची, म्हणून तिने तिकीट काढून दिली. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, दया आणि साक्षीला? आणि अर्जुन परत विचारतो, पर मला सांग, ही दया नेमकी खुनाच्याच दिवशी कशी आली? सांग तन्वी, काय झालं? ट्यूबलाईट बंद पडली? संपला उजेड? मी सांगतो. साक्षीनं ती तिकीटं काढली होती कारण तिला आणि तुला आश्रम पूर्णपणे रिकामा हवा होता. म्हणजे तुम्हाला आश्रमामध्ये पेपर शोधता आले असते, बरोबर ना तन्वी? त्यावर प्रिया घाबरत म्हणते, नाही. दामिनी उठते आणि ऑब्जेक्शन मागते. साक्षी शिकरेने चॅरिटी मिळून आश्रमातील लोकांसाठी तिकीटं काढली तर काय बिघडलं मिलॉर्ड? त्यावर अर्जुन म्हणतो, प्रॉब्लेम हा एक खुनाच्या दिवशीच घडणं योगायोग असू शकत नाही मिलॉर्ड. आश्रम रिकामा करून ते कागदपत्र शोधायचा हा प्लॅन होता तन्वीचा आणि साक्षीचा. ह्यांच्यात तोपर्यंत खूप चांगली मैत्री झाली होती मिलॉर्ड, इतकी चांगली की विलासचा खून झाल्यावर प्रियाने खोटी साक्ष द्यावी. मैपत साक्षीला विचारतो, काय आहे साक्षी, सगळं हे असंच घडलं होतं का? आणि हे सगळं सुभेदाराला कसं कळलं? त्यावर साक्षी म्हणते, मलाही काही कळत नाही यांना. हे ऐकून दामिनी टाळ्या वाजवते आणि म्हणते, हिट आहे तुमचा सिनेमा, पण अनफॉर्च्युनेटली हा कोर्ट आहे. इथे स्टोरी नाही फॅक्ट्स चालतात.
आणि म्हणते तुम्हीच हे प्रूफ केलंत ना, विलास हा मैफतचा माणूस होता. त्या आश्रमातले पेपर शोधण्यासाठी मैफतने त्याला तिथं पेरलं होतं. मग असं असताना साक्षी शिकरेला स्वतः तिथं जाऊन पेपर शोधण्याची गरज काय? आणि तेही असा फ्लेमचा प्लॅन वगैरे करून. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो कारण विलासला तिथं पेपर शोधण्यासाठी प्लॅन केलं नव्हतं, तर मधुभाऊला कन्व्हिन्स करण्यासाठी प्लॅन केलं होतं. विलास मधुभाऊला कन्व्हिन्स करत होता की आश्रम विकणं कसं त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. आणि तसंही पेपर शोधण्यासाठी विलासचा पॉईंट टू बी मिलॉट. विलासला लिहिता वाचता येतच नव्हतं. जरी विलासला लीगल पेपर सापडले असते तरी त्याला कळलंच नसतं की हे लीगल पेपर आहेत ते. आणि म्हणून साक्षी शिकरेला स्वतः तिथं जावं लागलं. त्यावर दामिनी म्हणते नवी स्टोरी, नवी थेअरी, विलास निरक्षर होता याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? त्यावर अर्जुन म्हणतो पुराव्याशिवाय अर्जुन सुभेदार काहीच बोलत नाही. माझ्याकडे फक्त पुरावाच नाही तर साक्षीदार आहे. अर्जुन सायली सुभेदारला बोलवण्याची परमिशन मागतो आणि जज परमिशन देतात. प्रिया आणि दामिनी दोघीही जागेवर जाऊन बसतात. प्रिया जागेवर गेल्यावर रविराज आणि अश्विन तिला वेगळ्या नजरेने पाहतात. प्रिया खाली मान घालून बसते. अर्जुन सायलीला प्रश्न विचारतो मिसेस सुभेदार, तुम्ही विलास आश्रमात आला तेव्हापासून त्याला काही पेपर वाचताना, पुस्तक वाचताना किंवा काही लिहिताना पाहिले का? आणि त्यावर सायली म्हणते नाही, कधीच नाही. उलट मी त्यांना एकदा एक नंबर लिहून घ्यायला सांगितला होता तेव्हा त्यांनी म्हणले की मला जमणार नाही, कारण मुळात त्यांना लिहिता वाचता येतच नव्हतं. दुकानाच्या पाट्या वगैरे बघून ते अंदाज बांधायचे पण त्यांना लिहिता कधीच येत नव्हतं. अर्जुन थँक्यू म्हणून सायलीला जागेवर बसायला सांगतो आणि दामिनी उठून म्हणते कमाल आहे, अर्जुन सुभेदार एवढे मोठे वकील असून ह्यांना माहिती नाहीये स्वतःच्या बायकोला स्टेटमेंट देऊन काही सिद्ध होत नाहीये. कॉम्प्रोमाइज विटनेस आहेत ते. आणि त्यावर अर्जुन म्हणतो मला माहीत होतं तुम्ही हेच म्हणणार आहात आणि म्हणूनच मला माझ्या दुसऱ्या साक्षीदाराला बोलवायचे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन कसले तरी पेपर जजच्या हातात देतो आणि म्हणतो विलासच्या मृत्यूची वेळ आणि मेसेज करण्याची वेळ ही तुम्ही पाहू शकता. माझ्या क्लायंटला फसवण्यासाठी विलासच्या मोबाईलवरून तो मेसेज कोणीतरी पाठवलाय, पण कोणी? तन्वीच्या स्टेटमेंटप्रमाणे साक्षी तिथे नव्हती. मग उरलं कोण? एक तिसरी व्यक्ती जी मधुभाऊला आणि विलासला बघत होती, तन्वी सुभेदार. मैत्रिणींनो, असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये.